बियॉन्ड कलेवर मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपला पहिला एपिसोड आहे बियॉन्ड कलेवरचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं होतं की आपण काय करत असतो, एक चांगल्या आर्टला डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. राहगीर ज्यांच्याबद्दल आज मी बोलणार आहे, ज्यांची पोयम आज मी तुम्हाला सांगणार आहे. आधी सांगतो, नंतर त्याच्यानंतर आपण त्यावर डिस्कस करू, बोलू. वैसे मैं खुश था अपनी जगह, वैसे मैं खुश था अपनी जगह, जितना चाहता था मशहूर था, पर अंदर से बहुत अकेला था, बहुत ही मजबूर था. मैंने फोन घुमाए एक दो किसी के साथ के खातिर, मैंने फोन घुमाए एक दो किसी के साथ के खातिर, जो मैं कह नहीं सकता उस एक बात के खातिर. फिर बेल बजी, फिर बेल बजी मैंने खोला, फिर बेल बजी मैंने खोला, वो बैठ गई भीतर आके, प्रोस्टिट्यूट. फिर बेल बजी मैंने खोला, वो बैठ गई भीतर आके, उस डबल बेड के कोने पे सिमट के थोड़ी शर्मा के. मैं थोड़ा अलग था, मैं थोड़ा अलग था, मुझे शर्मीली पसंद नहीं आती. मैं थोड़ा अलग था, मुझे शर्मीली पसंद नहीं आती, मुझे कुछ फील ना होता जब तक पसीने की गंध नहीं आती. मैं थोड़ा अलग था, मुझे शर्मीली पसंद नहीं आती, मुझे कुछ फील नहीं होता जब तक पसीने की गंध नहीं आती. फिर गाली देकर मैं बोलूं, तू ये कर साली तू वो कर, फिर गाली देकर मैं बोलूं, तू ये कर साली तू वो कर. मैं चाहता था थोड़ा सुकून किसी और को मार के ठोकर. मैंने जो भी कहा वो करती गई, मैंने जो भी कहा वो करती गई, बिन मिलाए आंखों से आंखें. मैंने जो भी कहा वो करती गई, बिन मिलाए आंखों से आंखें. अंदर एक तूफान को थामे, सिमट के थोड़ी शर्मा के. जब थक गए उसने बोला, जब थक गए तो उसने बोला, मेरा ही एक शेर नजाकत से. जब थक गए उसने बोला, मेरा ही एक शेर नजाकत से. मेरे चेहरे से नकाब हट गया तो मैं भी हंस दिया जलालत से. मेरे चेहरे से नकाब हट दिया तो मैं भी हंस दिया जलालत से. फिर उसने कहा वो भी लिखती है, फिर उसने कहा वो भी लिखती है कुछ नज़्मों गज़लों जैसा कुछ. फिर उसने कहा वो भी लिखती है कुछ नज़्मों गज़लों जैसा कुछ. उसने सुनाया तो लगा मेरी गाँव के फसलों जैसा कुछ. उसने कहा वो भी लिखती है कुछ नज़्मों गज़लों जैसा कुछ. उसने सुनाया तो लगा मेरी गाँव के फसलों जैसा कुछ. वो कहती गई मैं सुनता गया, वो कहती गई मैं सुनता गया. मेरे भीतर एक तबाही कर दी, मेरी आंखों से आंखें, मैंने आंखों से वाहवाही कर दी. फिर बैठ गया उसके पास जाकर, बिन मिलाए आंखों से आंख. फिर बैठ गया उसके पास जाकर, बिन मिलाए आंखों से आंखें. उस डबल बेड के कोने पे सिमट के थोड़ा शर्मा के, उस डबल बेड के कोने पे सिमट के थोडा शर्मा के. आता हे जे पोएम आहे, कैसा कुत्ता है नावाची एक काव्यसंग्रह आहे, तो मी घेतला होता हिंदीमध्ये आणि त्यातलीच ही कविता आहे. आता हे काय विषय आहे तुम्हाला सांगतो की हा माझा टॅब आहे ॲपलचा, शॉप नाही करायला, बट एक एक्झाम्पल द्यायचं आहे आणि हे पोएम आहे. तर हे जे मी वाचलं तर हे कॉन्टेंट होतं, बरोबर. हे पोएम होती, हे कॉन्टेंट होतं. हे जे होतं हे त्यावरची झालर होती, त्यावरचं नकाब होतं. तर या कवितेचा उद्देश थोडासा अशाच टाईपचा आहे की पहा, एक स्टोरी याच्यामध्ये नरेट केली आहे की जेव्हा राहगीर, जेव्हा जर त्यांची स्वतःची रचना असेल तर आपण गृहीत धरू शकतो की त्यांचा स्वतःचा इन्सिडेंट असू शकते, बट गरजेचं नाही आहे. प्रत्येक पूर्ण जगासोबत तो बोलत असते, परफॉर्म करत असते, हे करते ते करते, पण अंदर एक खाली पण असते त्याच्या. बेसिकली तो तेच भरण्याचा प्रयत्न करत असते, त्याच्याच वे मध्ये मग तो आर्ट एक्सप्लोर करते. मैं खुश था अपनी जगह, जितना चाहता था मशहूर था, म्हणजे पॉप्युलर व्यक्ती होता, पर अंदर से बहुत अकेला था, बहुत ही मजबूर था. बट लोनलीनेस होती त्याच्यामध्ये. आता एक स्टोरी चालली आहे, एक इस्टॅब्लिशमेंट होता येतं की काय सीन आहे बा या पोएट्रीचा. आपले राहगीर सर काय करतात, मग फोन लावतात,
मैंने फोन घुमाया एक दो किसी के साथ के खातिर, जो मैं कह नहीं सकता उस एक बात की खातिर। बेल बजी, मैंने खोला, वो बैठ गई भीतर आके। आता एक नॉर्मलची गोष्ट आहे। आता इथपर्यंत गोष्टीत काहीच असं वेगळं घडलेलं नाही आहे की बस एक माणूस होता, एक आर्टिस्ट होता, तो अकेला फील करत होता, त्याच्यानं मग त्यानं कॉल लावले, मग एक पोरगी आत आली, संपलं, एवढंच आहे। इथपर्यंत सिंपल सिंपल चाललाय। उस डबल बेड के कोने पे सिमट के थोडी शर्मा के, आता ते लाजत का होती हे एक थोडीशी मिस्ट्री आहे जी टाकली आहे, पण काही हिंट नाही लागली बेसिकली आपल्याला की काय म्हणायचं होतं। की डबल बेड के कोने पे सिमट के थोडी शर्मा के, मैं थोडा अलग था। आता इथं माणसाची रियालिटी बघा कशी असते की तसं पाहिलं तर माणूस आर्टिस्ट आहे, पण जेव्हा त्याचं एक म्हणजे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स असते जीवनाचे, तर तो तिथं काय करत होता, तो आपलं एक स्वतःचं रुबाब दाखवणं झालं किंवा मास्क्युलॅनिटीचं एक प्रदर्शन झालं की मैं थोडा अलग था भाई, मुझे शर्मिली पसंद नहीं आती। चॉइसेस है आपल्याजवळ। मुझे कुछ फील नहीं होता जब तक पसीने की गंध नहीं आती। अरे वाह, म्हणजे समजू राहिलं तुम्ही, भावकार टाईपचा माणूस, तर एकदम सिग्मा में ज्याला म्हणते। तर फिर गाली देकर मैं बोलूं तू ये कर साली तू वो कर, पेट्रियार्की। गाली देकर मैं बोलूं तू ये कर साली तू वो कर, सॉरी पेट्रियार्की म्हटलं। आता ही जी रियालिटी आहे ते पूर्ण मानव जातीची आहे की आपण ऍक्च्युअल मध्ये काय असतो जगाच्या समोर जेव्हा आपण लोकांना दाखवतो एका फंक्शन वगैरे मध्ये, तर आपण वेगळं बिहेव करतो, पण एका रूम मध्ये आपण कसं राहतो त्याच्यावरून डिपेंड करते की आपण ऍक्च्युअल मध्ये कसं पर्सन आहोत, है ना। तर मैं चाहता था थोड़ा सा सुकून किसी और को मार के ठोकर, तेच करतो ना आपण, तर त्यांनी पण तेच केलं। मैंने जो भी कहा वो करती गई बिन मिलाए आंखों से आंखें, मैंने जो भी कहा वो करती गई बिन मिलाए आंखों से आंखें। आता थोडस तिथं तिची साईड थोडीशी सांगण्याचा प्रयत्न केलाय की काहीतरी थोडस वेगळा इथं आपल्याला भेटू राहिलं की ऐकतही आहे, लाजतही आहे ना। नॉर्मली तसं नाही होत असेल, म्हणजे मला काही माहिती नाही, बट आय एम जस्ट गेसिंग। तूफान को थामे, इथं थोडस रिव्हील होत आहे, एक एक कार्ड खुलता है कि कुकड़े जाता है स्टोरी। जब थक गए उसने बोला मेरा ही एक शेर नजाकत से। इथं प्लॉट ट्विस्ट झाला कि जब थक गए उसने बोला मेरा ही एक शेर नजाकत से, मेरे चेहरे से नकाब हट गया मैं भी हंस दिया जलालत से। त्याला माहित नव्हतं की बा ते ओळखते समोरचे आपल्याला, ती त्याला ओळखत होती आधीपासून, स्टोरीच्या आधीपासून ती त्याला ओळखत होती, म्हणून ते लाजत पण होती, म्हणून तिच्या मनात काही चालू होतं। तिच्या साईडनं जर तुम्ही विचार करायचा प्रयत्न केला तर तिच्यासाठी एक फॅन मुवमेंट होता काइंड ऑफ। त्याच्या चेहऱ्याचा आता नकाब उठला ना भाई, त्याची जी रियालिटी आहे ते अशा व्यक्तीसमोर दिसली जो त्याला ऍडमायर करते एका काइंड ऑफ इन्स्पिरेशन म्हणून। कारण याच्यात असं सांगितलंय की फिर उसने कहा वो भी लिखती है, म्हणजे ते पण लिखण्याची आवड वगैरे आहे, असं शौकिया टाइप, कुछ नज़्मों गजलों जैसा कुछ। फिर उसने बोला वो भी लिखती है कुछ नज़्मों गजलों जैसा कुछ, जब सुनाया उसने तो लगा मुझे मेरी गाव की फसलों जैसा कुछ। म्हणजे रॉनेस रियालिटी जी असते एका आर्ट मध्ये जी असली पाहिजे ते तिच्यामध्ये तिला दिसून आली। इथं काय होतंय माहिती आहे का की स्टोरी जशी सुरू झाली तर नरेटिव्ह चेंज होत आहे आता हळूहळू, की आधी एक मॅस्क्युलाइन असं पुरुष मर्द टाईप का आला होता, आणि एका वेळेस नंतर जेव्हा एक ट्विस्ट आला, जेव्हा एक रिव्हील झालं की हे त्याला ओळखते आणि मग त्याची जी स्थिती झाली तिथून मग हळूहळू एक शिफ्ट होत आहे, एक नरेटिव्ह शिफ्ट होत आहे। वो कहती गई मैं सुनता गया मेरे भीतर तबाही कर दी, वो कहती गई मैं सुनता गया मेरे भीतर तबाही कर दी। आतापर्यंत तो हे दाखवू राहिला, म्हणजे जसं माणूस रियालिटी मध्ये असते तशा टाईपचं तो दिसू राहिला, तसं टाईपचं तो त्याचं कॅरेक्टर आपल्याला दिसत होतं। वो कहती गई मैं सुनता गया, आता तो जसा पद्धतीने तिच्याशी वागत आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहे। आता तो असं तो एवढा गिल्ट मध्ये असन या गोष्टीनंतर तर तो डायरेक्ट म्हणू पण नाही शकत किंवा
मला म्हणजे तू खरंच चांगली लिहित आहे, किंवा आपण सॉरी नाही म्हणत ना, हा प्रॉब्लेम असते. कारण एवढा ॲटिट्यूड सुरुवातपासून तो जशा पद्धतीने वागत होता, तर ऑब्वियसची गोष्ट आहे, तर एका मिनिटात माणूस कितीच बदलन. तर सॉरीगिरी तर प्रश्नच नाही येत, पण त्याच्या मनात एक गिल्ट होता, तर तो म्हणू तर नाही शकला, पण त्यानं डोळ्यातूनच दाखवून दिलं. मैं बैठ गया उसके पास जाकर बिन मिलाए आंखों से आकर. डोळ्यात डोळे कसे टाकन. बैठ गया उसके पास जाकर बिन मिलाए आंखों से आके, उस डबल बेड के कोने पे सिमट के थोडा शर्मा के. आता हे जे लाईन आहे ते लय खतरनाक, म्हणजे लय लेजंडरी लाईन आहे. आता का बरं? कारण सिमट की थोडी शर्मा के हे 2-3 वेळा यूज झालं, त्याच्यानं एक आयडिया लागला होता की पोएट्रीचं मेन सेंटर जे आहे ते या लाईनवर डिपेंड आहे. हे जी लाईन होती ते थ्रूआउट त्या फिमेलसाठीच होती, की ती लाजत आहे, ती शर्मत आहे, ती सिमटून बसत आहे थोडी लाजून. आणि तिच्या मागचं कारण जेव्हा रिव्हील झालं तेव्हा जो एक शिफ्ट आला स्टोरीमध्ये, त्याचा एंड कसा झाला की त्याचं जे कॅरेक्टर आहे, जे त्यानं म्हणजे अर्ध्या पोएट्रीपर्यंत त्यानं बिल्ड केलेलं होतं, ते हळूहळू ते जे सैल होत गेलं, सॉफ्ट होत गेलं. आणि लास्टच्या लाईनमध्ये जे तिच्यासाठी वापरत होतो, म्हणजे जो कवी तिच्यासाठी लिहित होता की सिमट के थोडा शर्मा के, आता ते त्याच्यावर आलत उलटून. आता ते स्वतःसाठी म्हणून राहिला तो, की आता त्याच्या कॅरेक्टरमध्ये ते एक मिस्ट्री आली, जे तिच्या कॅरेक्टरमध्ये सुरुवातीला आपल्याला दिसून येत, पण जेव्हा ते रिव्हील झालं तर आता याचं वागणं आपल्याला समजू राहिलं की काहून असा वागू राहिला. तर प्रत्येकाची एक इमेज मार्केटमध्ये बनलेली असते, ज्याच्यानं ते ओळखलं जाते. पण गरजेचं नाही आहे की एका माणसाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट असू शकते, त्याचा बिहेवियर प्रत्येक ठिकाणी वेगळा असू शकते. नरेटिव्ह आपला शिफ्ट होते थोड्या गोष्टीनं. म्हणजे सपोज मी जर म्हटलं की बा एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये एक पोरगा आहे, तो त्याच्या बापाचा मर्डर करते, हे एक स्टोरी आहे. आता तुमच्या डोक्यात सध्या एक नरेटिव्ह सेट झाला असेल की बा पोरगा चांगला नाही आहे, पोरगा खराब आहे. पण जर मी म्हटलं आताच दुसऱ्या सेकंदात म्हटलं की त्याचा बाप आहे टेररिस्ट, तुम्हाला काय वाटेल की बा चांगला आहे पोरगा, चांगला करू राहिला. बेसिकली ते होत राहते. पण त्याच्याशी खेळला हा माणूस रागी सर, त्याच्याशी ज्या पद्धतीनं ते थ्रूआउट द पोयम ते रिव्हील झाला हळूहळू एक गोष्ट, ते थोडीशी अशी वेगळी आहे. मॅजिक हा जो ऍस्पेक्ट असते तो एका चांगल्या आर्ट बनवते. बाकी शब्द किती कठीण वापरले आहे, जार्गनिंग किती केली आहे, किंवा अजून बाकीचे जे टेक्निकॅलिटीज जे असतात, मला तरी वाटते की त्याच्यापेक्षा जास्त महत्वाची गोष्ट जी आहे ते आहे मॅजिक. वाचल्यानंतर तुम्हाला असं 2 लोकाईले तुमच्या जवळच्या सांगावं वाटते काय की यार हे पाय कसं लिहिलंय. आणि हे जे आहे ना, हे माझ्या जेवढे काही जवळचे मित्र आहेत त्याला मी सांगितलंय बाई की हे तुम्ही एकदा तर तुम्ही ऐका, वाचा जे काही असेल. मी त्यांचं बुक वाचलं होतं, कैसा कुत्ता आहे नावाचं. बाकीचे पण पोएम्स एकदम जबरदस्त होत्या. म्हणजे आता ते सध्या तर आता एका एपिसोडमध्ये एकच करू शकतो, बट सगळ्या पोएम अशा वाटल्या की थेट आहे. लोकांना कसं वाटते की चंद्र सूर्य ताऱ्याच्या गोष्टी केल्या म्हणजे पोएम झाली, बट तसं नाही आहे. एकदम सिम्पल आहे, साधी आहे, समजणारी आहे. आणि त्याच्यामध्ये पोएट्री आहे. असं नाही की बा साधी सिंपल म्हणजे पोएट्री नाही आहे. एक्झॅक्ट सीन झाला नसेल, पण आपल्या जीवनात अशा टाईपची सिच्युएशन नक्कीच आलेली असेल, जिथं आपण स्वतःला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो की यार मी एकदम असा तसा, आणि असं काही होऊन जाते की जे आपल्याला हंबल करून जाते. तर अशा टाईपची पोयम मला तर लिहिण्याची पद्धत एकतर लय चांगली वाटली. आणि ज्या पद्धतीने ते रिव्हील झालं, ज्या पद्धतीने त्यांनी ओव्हरऑल मांडलं, जबरदस्त वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. आणि भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटू. सध्या एवढंच होतं. चलो फॉलो करा आर्टिस्टले बाकी.